हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू टुडेज सेशन. आज आपण बघणार आहोत की MPSC मंथली आन्सर रायटिंग वर्कबुक ही जी वर्कबुक आहे आपण लॉन्च केली आहे ओनली 49 रुपीजची. ह्याचं यूज कसं करायचं आहे नक्की आणि ह्याला यूज करून तुम्ही तुमचं आन्सर रायटिंग कसं इम्प्रूव्ह करू शकता आज आपण ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी थँक्यू फॉर युअर वॉर्म रिस्पॉन्स. एवढ्या सगळ्या लोकांनी वर्कबुक खरीदली आहे आणि तुम्ही हा फर्स्ट स्टेप घेतली आहे आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करण्याची. त्याच्यासाठी थँक्यू आणि तुम्हाला पण ऑल द बेस्ट, कारण की तुम्ही ही फर्स्ट स्टेप घेतली आहे. सगळ्यात पहिलं तर रेझिस्टन्स असतो माणसाचा की नाही नंतर करूया आन्सर रायटिंग, जेव्हा होईल तेव्हा बघू. तो रेझिस्टन्स तुम्ही ओव्हरकम केला आहे म्हणजे फर्स्ट स्टेप तुम्ही क्रॉस केली आहे. आता नेक्स्ट स्टेप 1 मेपासून आपण ही आन्सर रायटिंग प्रोग्राम स्टार्ट करतो आहे. त्याच्यात काय आहे, ह्या बुकमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन्स दिलेले आहेत. मराठी आणि इंग्लिश मीडियम दोन्हीमध्ये ही बुक अवेलेबल आहे. ह्यात तुम्हाला 30 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता काय असतं आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये, एक आन्सर दिला जातो, तो तुम्ही वाचलाय नाही वाचलाय डझंट मॅटर, तुम्हाला तो लिहावा लागतो. आणि दॅट इज अ बिग प्रॉब्लेम फॉर स्टुडंट्स. कारण की आज सपोज तुम्ही GS1 वाचलं, येस गुड इव्हनिंग, आज सपोज तुम्ही GS1 वाचलं तर तुम्हाला त्याच्याचा आन्सर लिहायचं असतं. बट आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये वेगवेगळे आन्सर अवेलेबल असतात, मग तुम्ही लिहू नाही शकत. सो प्रत्येक सब्जेक्टचं GS1, 2, 3, 4 मी 8 क्वेश्चन्स दिले आहेत. GS4चे 6 क्वेश्चन्स दिले आहेत. असे 30 क्वेश्चन दिले आहेत. म्हणजे रोज एक प्रश्न तुम्हाला सोडवता येईल ह्या प्रकारे. मग सपोज आज तुम्ही GS2 वाचलं, पॉलिटी वाचलं, मग तुम्ही GS2चा साईड खोलायची, GS2चा प्रश्न खोलायचा. इथे GS2चा प्रश्न खोलायचा जो पेज नंबरवर आहे. सपोज आज तुम्ही GS2 वाचलंय तर तुम्हाला GS2चंच आन्सर रायटिंग करायचं आहे. तर त्याचा तुम्ही प्रश्न खोलायचा, पेज नंबर 21वर आहे. पहिलं तर ह्या वर्कबुकची सगळ्यांनी झेरॉक्स काढून घ्यायची आहे. ओके, झेरॉक्स काढून घ्यायची आणि मग GS2चा प्रश्न खोलायचा 21वर. सपोज आज तुम्ही प्रिॲम्बल वाचलंय किंवा फंडामेंटल राईट्स वाचलेत किंवा DPSP वाचलेत किंवा काही वाचले, त्याचे मी क्वेश्चन्स दिले आहेत. वेगवेगळ्या सबटॉपिकमधून वेगवेगळे क्वेश्चन दिले आहेत. तर जेही प्रश्न तुम्ही वाचला त्याचा आज तुम्ही आन्सर रायटिंग करायचं आहे. आता सपोज मी आज GS2 वाचलं आहे, इव्हॅल्युएट, मी क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करते आहे GS2चा. तर मी काय करणार, पहिला हा क्वेश्चन बघणार, इव्हॅल्युएट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिॲम्बल ॲज द आयडेंटिटी कार्ड ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. हा 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 पेजेस दिलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं, 7 मिनिट्स तुम्ही देऊ शकता 10 मार्क्सच्या क्वेश्चनला. म्हणजे तुम्ही काय करायचं, टायमर लावायचा फोनवर 7 मिनिट्सचा, किंवा जर तुम्ही आता नवीन आहात 7 मिनिट्समध्ये नाही लिहू शकत तर 10 मिनिट्सचा टायमर लावायचा आणि हा क्वेश्चन लिहायला स्टार्ट करायचं. हा क्वेश्चन तुमचा 10 मिनिट्स 11 मिनिट्समध्ये लिहून होईल. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ह्याचं मॉडेल आन्सर मागे दिले आहे. सिरियल नंबर वाईज मी मॉडेल आन्सर दिले आहेत. जसे क्वेश्चन्स दिले आहेत तसेच मॉडेल आन्सर दिले आहेत. तुम्ही काय करायचं, हा क्वेश्चन जाऊन मॉडेल आन्सरमध्ये वाचायचा आणि आपण काय उत्तर लिहिलं आहे आणि मॉडेल आन्सरमध्ये काय उत्तर आहे हे दोन्ही कम्पेअर करायचं. आणि त्याच्यातून तुम्हाला खूप खूप इम्प्रूव्हमेंट होणार. तुम्हाला स्वतःला समजणार की मी काय लिहितोय आणि काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि जर तुम्हाला हवं आहे तर व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही ह्याचा फोटो टाकू शकता रोज अकाउंटेबिलिटीसाठी. आणि पिअर रिव्ह्यू पण करू शकता. एकमेकांची उत्तरं वाचल्याने पण जास्त समजतं की कोणीतरी स्पेशल एक्स्ट्रा पॉईंट लिहिलं आहे, व्हॅल्यू एडिशन लिहिलं आहे, हे तुम्हाला वाचूनच समजेल की आपण हे पण लिहू शकलो असतो. तर दुसऱ्यांची उत्तरं वाचा, स्वतःची उत्तरं पण ग्रुपवर पाठवा. आता हे सेल्फ इव्हॅल्युएशन आहे. इकडे मी किंवा कोणीही दुसरं तुमचं इव्हॅल्युएशन नाही करणार आहे. तुम्ही पिअर इव्हॅल्युएशन करू शकता किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकता. आणि असंच डेली तुम्हाला 10 मिनिट्स आन्सर रायटिंगला द्यायचे आहेत आणि 5 मिनिट्स मॉडेल आन्सरला द्यायचे आहेत. म्हणजे डेली 15 मिनिट्सच्या ह्या एक्सरसाइजने तुमची आन्सर रायटिंग, हो व्हॉट्सॲप ग्रुप केला आहे, ॲड आहेत सर्व ज्यांनी पण ही बुक घेतली आहे ते सगळे व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड आहेत. आणि ही आन्सर रायटिंगनी तुमची खूप काय म्हणतो आपण रायटिंग फ्लुएन्सी इम्प्रूव्ह होईल. अक्षय थांब, थोड्या वेळाने आय विल आन्सर ऑल युअर डाऊट्स. आता मला सांगू देता, आन्सर रायटिंग तुमची फ्रिक्वेन्सी इम्प्रूव्ह होईल. अक्षय ठीक आहे, मी तुला करते ॲड, सर तू नाही आहेस ॲड, डोंट वरी. तर हा सगळा प्रोसेस आहे जसं तुम्हाला फॉलो करायचा आहे. रोज एक क्वेश्चन घ्यायचा, तो त्याचा आन्सर लिहायचा आणि मॉडेल आन्सरशी त्याला कम्पेअर करायचं. वाटलं तर रोज 7 वाजता मी गुगल मीटची लिंक तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. तुम्ही गुगल मीटवर यायचं, एकमेकांशी बोलायचं नाही,
सायलेंटली बसायचं, 10 मिनटं आपलं उत्तर लिहायचं आणि निघून जायचं ग्रुप सोडून, गुगल मीट सोडून. म्हणजे हे काय एक अकाउंटेबिलिटी मेजर आहे. हे काय आहे, रोज 7 वाजता एक लिंक येणार, म्हणजे तुम्ही 7 वाजतापासून आन्सर लिहायचं आहे. नाही तर कधी कधी विसरून जातो आपण, किंवा काही अकाउंटेबिलिटी नाही, कोणी विचारणारं नाही, म्हणून आपण बिंदास बसून राहतो आणि एक दिवसाचं मिस होतं. तर म्हणून ही अकाउंटेबिलिटी मेंटेन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर रोज गुगल मीट लिंक येणार 7 वाजता, आणि मग तुम्ही जॉईन व्हायचं गुगल मीटला, स्वतःचा आन्सर लिहायचा. जर 7 वाजता तुम्हाला टाईम नाही आहे तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला जेव्हा पण टाईम असेल तेव्हा रोज एक आन्सर लिहायचं, आणि मॉडेल आन्सर मागे दिलेले आहेत त्याच्याशी कम्पेअर करून तुम्ही तुमचं आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करू शकता. ओके, ही अख्खी प्रोसेस आहे. कसं यूज करायचं वर्कबुकला हे मी सांगितलं आहे. आता कोणाचेही काही प्रश्न आहेत त्यांनी विचारू शकता. कोणाचे या वर्कबुक विषयी काही प्रश्न असतील तर विचारा बिंदास, मी आन्सर करते. टेक्स्टमध्ये पण विचारू शकता आणि व्हॉइस पण करून विचारू शकता, नो प्रॉब्लेम. समजलं ना सर्वांना बुक कशी यूज करायची, एक्झॅक्टली काय एम आहे या बुकचा. आणि मागे मॉडेल आन्सर मी स्वतः फॉर्म्युलेट केले आहेत, तर ते पण तुम्ही रिफर करा. इट इज व्हेरी गुड. डोंट वरी, जे कोणी लेट जॉईन झालेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की रोज एक प्रश्न घ्यायचा, तो लिहायचा आणि शेवटी मॉडेल आन्सरशी कम्पेअर करायचा. झालं. आणि रोज असं करायचं 15 मिनिट्स. आणि ही गुगल मीटची लिंक 7 वाजता येणार, आपलं गपचूप गुगल मीट जॉईन करायची, 10 मिनटं आन्सर लिहायचा, गुगल मीट लिव्ह करायची. दिस इज फॉर अकाउंटेबिलिटी, की रोज 7 वाजता तुम्हाला आठवण करून देण्यात येईल की आता तुमचा आन्सर लिहायचा टाईम झालेला आहे, आन्सर लिहा. सुमय्यानी हँड रेस केलेला, विचार. काय क्वेश्चन आहे तुझा? हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हा मॅम, मी पण घेतली आहे तुमची बुक. त्यामध्ये आन्सर्स वगैरे म्हणजे एकदम शॉर्ट्स मध्येच आहे. छान वाटलं मला ते. मी लिहिलं तर नाहीये आतापर्यंत, बट स्टार्ट करणार आहे. तर मी हेच बोलणार की आपण ग्रुपवर पीडीएफ म्हणजे फोटो काढून पीडीएफ मध्ये टाकू शकतो ना? हो, टाकू शकता. आणि बाकीचे स्टुडंट जे ग्रुपवर आहेत ते तुमचे आन्सर, म्हणजे तुम्ही पण बाकीच्यांचे वाचा आणि बाकीच्या स्टुडंटनी पण तुमचे वाचतील. काही त्यांना वाटलं खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे तर ते तुम्हाला सांगू शकतात, किंवा तुम्ही बाकीच्या स्टुडंट्सला सांगू शकता. ह्याला बोलतात पिअर रिव्ह्यू. हे तुम्ही करू शकता ग्रुपमध्ये. त्यामध्ये काही रॉंग वगैरे असतील तर ते म्हणजे आपल्याला सांगू शकतात की यामध्ये मिस्टेक्स आहेत, तर म्हणजे ते तसं होईल. त्या हिशोबाने बोलतो. आणि दुसऱ्यांच्या आन्सरमधून चांगले पॉईंट्स पण आपण घेऊ शकतो, आपल्या आन्सरमध्ये टाकायला, साईडला लिहून घेऊ शकतो, नंतर ते यूज करता येतील असे. अंकिताने पण अच्छा, काय आन्सर करायचं अजून? हॅलो हॅलो, हो विचार. मी मॅम विचारत होते की आन्सर रायटिंग आपण अजून किती दिवस करायचं, म्हणजे 1 किंवा 2 महिने? प्रिलिम्सचं केव्हापासून स्टार्ट करायचं? प्रिलिम्सचं 28 जूनपासून स्टार्ट करायचं आहे मोस्ट प्रॉबेबली. 3 मंथ्स आपण प्रिलिम्सला देणार आहोत. पण जे बिगिनर स्टुडंट्स आहेत त्यांना 28 मेपासूनच स्टार्ट करावं लागेल. त्यांच्यासाठी एक शेड्यूल मी बनवत आहे, तर दॅट आय एम ट्राईंग टू मेक. ओके. तर मॅम, जे 30 क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे रोजचे, म्हणजे एक एक क्वेश्चन आपल्याला लिहायचं आहे. मग नंतर सेकंड मंथ मध्ये दुसरे क्वेश्चन मिळतील का आपल्याला? हो, सेकंड मंथमध्ये परत सबस्क्रिप्शन ह्याचं तुम्हाला आवडलं तर जॉईन करा. परत सेकंड मंथमध्ये पण तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. दॅट इज द प्रोसेस. थँक्यू. ओके. अश्विनी, तू हँड रेस केलाय, तू पण विचारू शकतेस. हो मॅम, नमस्कार मॅम. मी घेतली, मराठी कॉपी घेतली आहे. ऍक्च्युली ते क्वेश्चन मला गुगल ट्रान्सलेटेड वाटतात, कारण त्यामध्ये मग थोडस वाचायला हे जातं ना, की प्रश्नाचं नेमकं लिहायचं काय. आता हे पहिला प्रश्न बघायच्यातला, आमच्या घटनेचे ओळखपत्र म्हणून प्रस्तावनेचे महत्व मूल्यांकन करा. मग ह्याचं इंग्लिश मध्ये काय आहे? इव्हॅल्युएशन करायचं आपल्याला. इम्पॉर्टन्स ऑफ द प्रिएम्बल ॲज द आयडेंटिटी कार्ड ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावनेच्या आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं सुप्रीम कोर्टच्या जजने एकदा म्हटलेलं आहे की प्रिएम्बल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आयडेंटिटी कार्ड आहे. म्हणून मी हा क्वेश्चन घेतलाय की आयडेंटिटी कार्ड कसं आहे आणि का, म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स आहे प्रिएम्बलचा.
ते हा. प्रिअम्बलचं शेवटचं पार्ट वाचलं ना आपण लक्ष्मीकांतचं, की हा प्रश्न तुम्हाला आन्सर करता येईल. आणि मेन्स मध्ये असंच अॅनालिटिकल प्रश्न विचारतात. असं नाही विचारणार की अमेंडमेंट काय झाले किंवा प्रिअम्बल मध्ये काय काय लाईन्सचे काय काय महत्व आहेत ते सांगा, असंच असं म्हणजे नाही विचारणार. स्पष्ट करा, मूल्यांकन करा किंवा असं अशाच हम्म. टाईपचे क्वेश्चन हो असतील ना, हो टिपा लिहा असं हो काहीतरी हो अशा टाईपचं. येस. तेच मला वाचताना थोडंसं असं झालं की गुगल ट्रान्सलेटेड मराठी वाटतंय, पण ठीक आहे जाऊ दे आता आता बघा, ऍक्च्युली मी एकटीच आहे आणि माझी एक हा, फ्रेंड आहे, त्यांची हेल्प घेऊन मी हा, ट्राय करते आहे क्रिएट करायचं हा. कम्प्लीट आणि मॅम ट्रान्सपरन्सी. मराठी की एखाद दोन मॉडेल आन्सर तुम्ही लिहून सांगा ना, म्हणजे असं की का हाताने मी लिहून मनाने लिहायचं आणि मग ते मॉडेल आन्सर बघायचे. हा, हाताने लाईव्ह एकदा. मराठी मला हा. मराठी एक तर माझी भाषा नाही आहे, पहिलं तर मी माझं इंग्लिश हा, मिडियमच हा. आहे. पण हम्म. आय विल ट्राय, कारण की आय कॅनॉट एम्प्लॉय एनीवन ना, की एकतर स्वस्तात पण हम्म. प्रोव्हाइड करायचं आहे हे सगळं म्हणजे. हो, आणि हो. मग एक ट्रान्सलेटर ठेवलं तर तेच एवढे पैसे मागतात, मग मुलांना मी एवढं अफोर्डेबल कॉस्टवर प्रोव्हाइड नाही करू शकणार. सो दॅट इज द पर्पज. हम्म. बघू आता, अजून ट्राय करतो की ट्रान्सलेटर अजून बेटर शोधायचा. बट मला असं वाटतं ठीकच आहे हम्म. ट्रान्सलेशन. हम्म. ठीक आहे, ते समजून घेतो आपण, पण ते अरे मराठी, व्यवस्थित मला असलं माहिती का आपल्याला पण आहे आन्सर लिहायला थोडंसं हे होतं. मराठी मीडियमच्या मुलांसोबत नेहमीच असं थोडंसं काय आहे की त्यांना मटेरियल अवेलेबल नाही आहे. बट स्टील आय एम हा. ट्राईंग की दोन्ही भाषेत आपण चांगलं प्रोव्हाइड करूया. नेक्स्ट वाल्या वर्कबुकमध्ये अजून ट्राय करेल की बेटर ट्रान्सलेशन असेल. हो मॅम. आणि असं एक विचारायचं होतं की तुम्ही मेन्स पूर्ण प्रिपरेशन करून घेताय का बॅच चालवणार आहे का असं काय? नाही नाही, हे फक्त आन्सर रायटिंगचं आहे. मीन्सचं काय बॅच म्हणजे पूर्ण काय म्हणता बॅच तुम्ही? म्हणजे एमबीएससी ची पूर्ण तयारी असं नाही काही? नाही 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 बाबा, ते किती म्हणजे खूप हेवी होईल ते, आणि मी एकट्यानेच कसं मॅनेज करणार. हा, बरोबर. हम्म. ठीक आहे, म्हणजे तुमचं फक्त मार्गदर्शन पर युट्यूब चॅनल किंवा हे आहे. हो हो. आता आय एम ट्राईंग. कसं आहे ना, मी प्रिपरेशन करत होते तेव्हा मला कोणीच गाईड करायला नव्हतं आणि कोणीच काहीच सांगायला नव्हतं. त्यात माझे एवढे 4-5 वर्ष मी प्रिपरेशन करते. मला असं वाटतं की जी नवीन मुलं आहेत किंवा जे आपल्यासारखे पण आहेत, त्यांना एक गायडन्स मिळाली तर ते लवकर क्लिअर करतील आणि मेंटल पीस पण बनून राहील. म्हणून हे सगळे उपक्रम आहेत काही. बरोबर. मीडियम बद्दल पण विचारायचं, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पैकी कुठलं चांगलं राहील, म्हणजे ते आता दोन्ही असं कधी कधी असतं ना की आपलं दोन्ही चांगलं आहे, पण मग आपल्याला निवडायला हे होतं आता प्रॉब्लेम की ऑप्शनमध्ये इंग्लिश कोणता मध्ये मीडियम करायचं का निवडलाय मराठी. तुम्ही? मराठी. ओके. बघा, जीएस खरं तर इंग्लिशमध्ये ना लिहायला सोपं जातं. छोटे छोटे सेंटेन्स असतात आणि इंग्लिशमध्ये मार्किंग पण थोडं लिबरल असतं. तर मला असं वाटतं जेव्हा मेन्सचा फॉर्म भरून घेतील तेव्हा जीएसचा मीडियम ते विचारतील. जीएसचा मीडियम मेन्सच्या फॉर्मच्या वेळी विचारतील, तेव्हा तुम्ही इंग्लिश जर तुम्हाला जमत असेल तर इंग्लिशमधूनच करा जीएस, कारण की दॅट विल बी बेटर. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. अजून कोणाचं काही क्वेश्चन? हॅलो मॅम. हो हो, विचारा. ऍक्च्युली मराठी मीडियम चूज केलेलं आहे ऑप्शनल साठी. तर इन केस मेन्स मध्ये अशी युपीएससी कशी एक विंडो येते, करेक्शन विंडो, तशी ती लँग्वेज चूज करण्यासाठी येऊ शकते का मॅम? म्हणजे सपोज आपल्याला लँग्वेज चेंज करायची असेल तर? आय डोंट नो येईल का नाही. येऊ पण शकते, नाही पण येऊ शकत. आय डोंट नो, कारण की हे फर्स्टच इयर आहे अशा सगळ्या पॅटर्नचं. तर मला तर एक्झॅक्टली माहिती नाही. तुम्ही एमपीएससीला कॉल करून पण विचारू शकता एकदा की अशी विंडो येईल का. ओके ओके ओके. अजून खूप लोकांनी हँड. आणि हॅलो. हो हो, विचार. डेली मंथली असेल ना हा प्रोग्राम? हो, हा मंथली आहे. अच्छा. आणि त्याच्यात दर प्रत्येक दिवशी एक आन्सर लिहून द्यायचं आहे? हो, प्रत्येक दिवशी एक आन्सर लिहायचं, आपल्या मनाने वाटेल ते आन्सर लिहायचं आणि मॉडेल आन्सर बघून सेल्फ इव्हॅल्युएशन करायची, किंवा ग्रुपवर पण फोटो पाठवू शकता, तुमची मर्जी. ओके मॅम. तर म्हणजे सजेशन तुम्ही देणार का? सोल्युशन मागे दिलेले चेक करायला तुम्हाला? अच्छा अच्छा, बरोबर. वर्कबुक आहे त्याच्या मागे मॉडेल आन्सर दिलेले आहे. ओके मॅम, ठीक आहे.
ओके, अजून कोणाचा प्रश्न? हँड रेस केलेत खूप लोकांनी, पाहिले मी. विचारा. येस, विचारा. हँड रेस ज्यांनी पण केले त्यांनी विचारा एक करून. हॅलो. हो, विचारा. काय प्रश्न तुमचा? मॅम मी बिगिनरच आहे स्टडीमध्ये. तर मी आता जीएस कव्हर केले एक रीडिंग, बट रायटिंगला प्रॅक्टिस नाही केली आणि मी जीएस रीडिंग मराठीमध्ये केलेली आहे. पण मला थोडं इझी नाही वाटत आहे. मी नोट्स काढताना पण इंग्लिश मधूनच काढतो आणि बॅकग्राऊंड पण इंग्लिश मधूनच आहे. तर मग मी आता वर्कबुक घेताना मराठीतून घेऊ की इंग्लिश मधून घेऊ, ते दोन्ही पण मला 50-50 असं होतं. ठीक आहे, मला लिहायला इंग्लिश जाते पण रीडिंगला मराठीतून अंडरस्टँडिंग होते. ओके, मग तुम्ही दोन्ही भाषेमध्ये एकदा लिहून बघा ना आन्सर. 5-6 आन्सर दोन्ही भाषेत लिहा. म्हणजे क्वेश्चन जरी इंग्लिशमध्ये लिहिला असला तरी उत्तर तुम्ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहा. हो, मॉडेल आन्सर मराठीमध्ये पण दिला आहे वर्कबुकमध्ये. अजून कोणाचे प्रश्न आहेत? ओके, चला मग आता ना आपण एक आन्सर लिहायचा. हा, विचारा. हा मॅम, मी ते झेरॉक्स नाही काढली वर्कबुकची. अच्छा. पण ब्लँक पेजेस वरती आज एक क्वेश्चन सोडवला, 1857 उठावाचे परिणाम आणि नाही का कारणे आणि परिणाम. तर तो मी तो टॉपिक मी खूप इन डिटेल वाचला होता. तर ज्यावेळेस मी तो क्वेश्चन लिहायला लागलो ना, तर मला ते शब्द रचना खूप जास्त वाटत होती. वेळ बरेच पेजेस झाले माझे नाही का, त्याची कारण आणि परिणाम हे खूप मोठं आन्सर आहे असं वाटतं ते. येस, तुम्हाला वाटतं की मॉडेल आन्सर खूप मोठा आहे असं तुम्हाला वाटतं, राईट? हा, नाही, मॉडेल आन्सर नाही. म्हणजे माझं आन्सर जे होतं ना, ते मी तो एक 1857चा उठावाचा जो टॉपिक आहे तो मी खूप इन डिटेल वाचला होता. त्याच्यामुळे ते आन्सर खूप मोठं, म्हणजे बरीचशी इन्फॉर्मेशन मला माहिती होती जी मला त्यात पूर्ण अशी टाकली. तर त्यानंतर ते आन्सर खूप मोठं होतं. तर ते कसं करता येईल? बघा, छोटे छोटे सेंटेन्सेस लिहायचे आणि प्रायोरिटाईज करायचं. जर तुम्हाला 6-7 पॉईंट लिहायचे तर प्रायोरिटाईज करायचं, छोटे छोटे सेंटेन्सेस लिहायचे. मी तुम्हाला लिहून मॉडेल आन्सरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल खूप सगळं इन्फॉर्मेशन आहे, पण ते प्रायोरिटाईज केलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे सेंटेन्समध्ये खूप सांगत बसायचं नाही, खूप मोठं नाही लिहायचे आन्सर्स. आणि जे इम्पॉर्टंट आहे, आपल्याला वाटतं की हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तेच लिहायचं. आपल्याला आपलं इंटेलिजन्स किंवा आपलं नॉलेज दाखवण्यापेक्षा प्रश्न व्यवस्थित आन्सर करणं इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही सारखे आन्सर लिहिणार ना, तेव्हा तुम्हाला समजणार की कोणता पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कसं बेटर लिहू शकतो. अजून 10-15 आन्सर तुमचे. ओके, हे आन्सर रायटिंग कसं स्टार्ट करायचं आणि कीवर्ड्सचा अप्रोच काय ठेवायचा ह्याची एक प्लेलिस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर केली आहे. दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर मी ते शिकवलं आहे, पण तुम्ही तरीही ते बघू शकता. आणि ते हिंदीमध्ये आहे, पण आपल्याला सगळ्यांना समजतंच हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. ते मी शेअर करते एकदा. आणि तुमचा प्रश्न पाहिला मी, आदित्य, तो आहे की तुम्ही आत्ता स्टार्ट केलं आहे, फर्स्ट इयर तुम्ही मेन्सची बॅच केली आहे, तर तुम्हाला आता आन्सर रायटिंग करणं हाच पर्याय आहे. आणि करूनच तुम्हाला समजणार आहे की कसं करायचं आहे. सो नाव यू नीड टू स्टार्ट अँड स्टार्ट रायटिंग. ओके, ओके, अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? ओके, चला मग काय प्रश्न नसेल तर आज सगळे फर्स्ट आन्सर आपण एकत्र लिहूया आज. नंतर उद्यापासून तुम्ही स्वतः लिहित जा. आज मी तुम्हाला दाखवते की कसं लिहायचं. आता किती वाजलेत, कोणी सांगेल का मला किती वाजलेत घड्याळात? 7:21. येस, 7:21 झालेत. म्हणजे आपल्याकडे 7:31 पर्यंतचा टाइम आहे. कोणताही आन्सर चॉईस करा आणि आता चॉईस करा आणि लेट्स स्टार्ट रायटिंग. ओके, सो मी पण चॉईस करते एक आन्सर आणि आपण आन्सर रायटिंगला स्टार्ट करूया. 10 मिनिट्स घ्या,
आजच्या दिवशी 10 मिनिट्स घ्या सो दॅट हां चला 1857चा रिवॉल्टचं आन्सर मी लिहिते आहे. तुम्हाला जो लिहायचा तो तुम्ही लिहू शकता. मॅम फर्स्ट क्वेश्चन बनवतो. हो जो हवा तो घ्या, आता सांगू नका आणि लेट्स स्टार्ट. करा ना, करा स्टार्ट बाबा. एव्हरीवन इज रायटिंग द आन्सर. आता आन्सर लिहायला स्टार्ट करा. सगळ्यांनी स्वतःचा आन्सर स्वतः लिहायचा आहे.
ओके, झालं लिहून आन्सर सर्वांचं. 7 मिनटं कंप्लीट झाली आहेत. तर 7 मिनटं झाली आहेत. सगळ्यांचे आन्सर लिहून झालं असेल. नसेल झालं तर अजून 2 मिनटं घ्या, उरकतं घ्या पटपट, कारण की टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप वेळ घेऊन चांगलं आन्सर लिहिलं तर एक्झाममध्ये पेपर संपणार नाही. म्हणून टाईम मॅनेज करणं आणि लवकर लवकर लिहिणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अजून 1 मिनटं आहे. सर्वांनी आन्सर पटपट संपवतं घ्या. झालं असेल लिहून तर, नसेल झालं तरी यू नीड टू स्टॉप, कारण की 150 मार्करला 10 मिनिट्स इज मोर दॅन इनफ. ओके, चला तर आता डन आहे. सो दॅट इज द प्रोसेस. आता मागे जा आणि जे पण तुमचे मॉडेल आन्सर आहे त्याच्याशी कम्पेअर करा तुम्ही लिहिलेल्या उत्तराला, आणि दॅट्स हाऊ वी कॅन कम्प्लीट द एक्सरसाइज फॉर 1 डे. म्हणजे 15 मिनिट्सचंच काम आहे, रोज करायचं आहे, आणि ह्यानेच तुमची हॅबिट बिल्ड होईल आणि तुम्हाला खूप हेल्प होईल इम्प्रूव्हमेंट करायला. ओके, आता मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. आता कोणाचं काय क्वेश्चन असेल तर यू कॅन आस्क मी. नाही ना, लिहिला प्रश्न उत्तर सर्वांनी लिहिलं, आणि ह्याचं प्रिंटआउट काढा वर्कबुकचा, आणि रोजच असं करायचं. रोज मी सेशन नाही घेणार आहे, रोज गुगल मीटची लिंक येणार आहे, किंवा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमच्या मर्जीने टाईम मिळेल तसा आन्सर लिहायचा आणि कम्पेअर करायचा आहे. इव्हॅल्युएशन नाही आहे ह्यात, इट इज सेल्फ स्टडी. मॉडेल आन्सर आणि क्वेश्चन्स प्रोव्हाइडेड आहेत. उगाच इव्हॅल्युएशन आणि मेंटरशिप आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये फसलं ना तर आपलाच टाईम वेस्ट होतो. रोज 15 मिनटं काढा आणि अशाच प्रकारे आन्सर लिहा, जसं आपण आत्ता लिहिलं स्वतः बसून. ओके, सो वी आर डन नाव विथ दिस एक्सरसाइज. काहीही क्वेश्चन असेल तर आत्ता विचारा. 2 मिनटं मी थांबते, नाहीतर लेट्स से बाय बाय अँड एंड दिस गुगल मीट. ओके, आणि जे कोणी यूट्यूबवर ही व्हिडिओ, ओके काय क्वेश्चन आहे विचारा. थँक्यू मॅम या इनिशिएटिव्हसाठी कळवल्याबद्दल. ओके, तुम्ही हा जो इनिशिएटिव्ह सुरू केला त्याच्यामुळे मी आज फर्स्ट टाइम आन्सर लिहिला, आणि हे पण तिला 1800 लिहिलं, आणि मला उत्तर सुरू करताना वाटत नव्हतं की मी एवढं लिहिल, पण जसं जसं म्हणजे पुढे पुढे जात गेलो आणि माझी ती मला कंट्रोल वाटते. हे माझं पहिलं उत्तर होता. थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. तर दॅट्स द फीडबॅक. जे कोणी यूट्यूबवर ही व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांना हे वर्कबुक विकत घ्यायचं आहे तर हे फक्त 49 रुपीजचं आहे. एकदम अफोर्डेबल ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. यू कॅन टेक्स्ट मी ऑन व्हॉट्सॲप और टेलिग्राम 7875799280 ह्या नंबरवर मला टेक्स्ट करू शकता आणि ही वर्कबुक घेऊ शकता, जॉईन करू शकता कोर्सला. आणि हे सेल्फ स्टडीच आहे. तुम्ही मेहनत केली, जितकी मेहनत करणार, जितकं तुम्ही मन लावून आन्सर लिहिणार, जितकं प्रयत्न करणार मॉडेल आन्सरशी कम्पेअर करणार, तितकी तुमची प्रगती होणार. आणि ऑफकोर्स ह्या इनिशिएटिव्हमधून आय ट्रूली बिलीव्ह की खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील. आणि थँक्यू ऑल फॉर अटेंडिंग दिस लेक्चर अँड थँक्यू ऑल फॉर, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या एफर्टसाठी MPSCचं CSAT सोपं आहे, सोपंच राहणार आहे, अवघड नाही आहे, नाही होणार आहे अवघड. जेवढं मी तर पाहिलं आहे मला नाही वाटत अवघड होणार आहे. तर देन लेट्स से बाय बाय अँड थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. उद्यापासून रोज व्हॉट्सअप ग्रुपवर 7 वाजता लिंक येईल, जॉईन करायचा, आपला आन्सर लिहायचा. आणि व्हॉट डिफरेन्शिएट बिटवीन सायन्स अँड टेक ऑफ UPSC. हां,
MPSCचं सायन्स अँड टेक खूप स्टॅटिक असतं, ठीक आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेते ईश्वरी मी. MPSCचं सायन्स अँड टेक स्टॅटिक असतं, त्याच्यासाठी आपल्याला थोडं स्टॅटिक NCERT वगैरे वाचायला लागतात. UPSCचं करंट बेस्डच असतं, ते स्टॅटिकचं एवढं विचारत नाहीत. हा मेन डिफरन्स आहे. ठीक आहे, तो चलो बाय बाय. उद्यापासून रोज लिंक येईल, आपला आन्सर लिहायचा, मॉडेल आन्सरशी कम्पेअर करायचा आणि प्रगती बघा. आणि पुढे आवडलं, तुम्हाला जमत असलं तर पुढच्या मंथला तुम्ही परत सबस्क्राईब करू शकता आणि ह्या एफर्टमध्ये एंगेज राहू शकता. ठीक आहे, चलो बाय बाय.